नवापूरमध्ये भव्य रक्तदान शिबिराचं उद्घाटन भरतभाऊ गावित यांच्या हस्ते। हेल्प इंडिया फाउंडेशनचे अध्यक्ष प्रदीप नगराळे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम। समाजात मानवतेचा संदेश देत गरजू रुग्णांचे प्राण वाचवण्याच्या उद्देशानं नवापूर शहरात भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। रक्तदान हे श्रेष्ठ दान असून तुमचे रक्त इतरांचं प्राण वाचवू शकतं या ब्रीदवाक्याखाली हा उपक्रम दरवर्षी राबवण्यात येत असतो। हेल्प इंडिया फाउंडेशनचे अध्यक्ष प्रदीप नगराळे यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी 4 फेब्रुवारी 2026 रोजी हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। हे शिबिर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर घेण्यात आलं। कार्यक्रमाचं उद्घाटन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार, वडील स्वर्गीय देवीदास हेमाजी नगराळे, आई स्वर्गीय तक्षशिला देवीदास नगराळे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून रक्तदान कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली होती। यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते भरत गावित, नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे, नगरसेवक भालचंद्र, वतन अग्रवाल, गावित, प्रदीप नगराळे, ज्येष्ठ नागरिक विक्रम पाटील, महेंद्र नगराळे, छोटू आहिरे, डॉक्टर अर्चना नगराळे, डॉक्टर हर्षदा नगराळे, डॉक्टर स्नेहल पाटील, डॉक्टर प्रीती गावित, डॉक्टर क्षमा रतेरिया, डॉक्टर आरती औटी यांच्यासह नंदुरबार जिल्हा शासकीय रुग्णालयातील पीआरओ विश्वनाथ वळवी, पीआरओ सागर साळवे, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी शांताराम गावित, अधिपरिचालक विकास बामणे, रक्तपेढी तंत्रज्ञ पुखराज पावरा, मोतीराम चव्हाण, कांतीलाल वसावे, कन्हैया वसावे यांनी रक्तदान शिबिरात प्रमुख भूमिका बजावली। शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। संकलित करण्यात आलेलं रक्त नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात येणार असल्याची माहिती आयोजक प्रदीप नगराळे यांनी दिली। यावेळी भरत गावित यांनी सांगितलं की सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नगराळे दरवर्षी आपल्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करतात। हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून अशा कार्यक्रमांमुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात। डॉक्टर हर्षदा नगराळे यांनी सांगितलं की रक्तदान केल्यानं कोणताही आजार होत नाही, उलट शरीर निरोगी राहतं। प्रत्येकाने दरवर्षी रक्तदान करावं असं आवाहन त्यांनी केलं। प्रदीपभाऊ नगराळे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत समाजातर्फे सत्कार करण्यात आला होता। रक्तदान शिबिरात नवापूर शहरातील ज्येष्ठ नागरिक, तरुणांनी सर्वधर्म समभावाचं दर्शन घडवून आणून रक्तदान केलं। यावेळी रक्तदान कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रवी गवळे, विजय वळवी, पप्पू सय्यद, अमित अग्रवाल, रोहन पवार, नितेश सोलंकी, लाजरेश वसावे, हेमंत नगराळे, समीर मोहिते, प्रियांक प्रजापत, अर्जुन सावरे, सागर सोलंकी, पिन्या वळवी, अमित मावची, अमर गावित, अल्पेश गावित, बबलू पवार, मार्शल नगराळे, अमित पटेल, इम्रान शेख, मोहसिन शेख, समीर मोहिते यांनी विशेष परिश्रम घेतला। या शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजात चांगला संदेश दिला। रक्तदान शिबिराचा कार्यक्रम युवा नेतृत्व, दलित समाजाचं उभरतं नेतृत्व, प्रदीप भाऊ नगराळे यांचा जन्मदिवस, त्यांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्ताने दरवर्षी सालाबादाप्रमाणे ते आणि आमच्या डॉक्टर ताई या दोघी मिळून एक रक्तदानाचा कार्यक्रम हे नवापूर शहरामध्ये घेत असतात आणि असंख्य तरुण या दिवशी रक्तदान करून बऱ्याचशा ज्या रक्तपतपेढ्या आहेत त्यांना ते त्या ठिकाणी दान करत असतात। रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान म्हटलं गेलेलं आहे। तुमच्याकडं पैसा असो नसो, काही असो, तुमच्याकडं काहीच नाही, पण तुमच्या शरीरात धावणारं जे रक्त आहे ते जरी तुम्ही दिलं तरी तुम्ही कोणाचे तरी प्राण वाचवू शकतात। इतकी किंमत त्या रक्तामध्ये आहे आणि भगवंताने फक्त मानवाच्या शरीरामध्येच ते रक्त तयार करण्याची फॅक्टरी दिली आहे। रक्त तयार करण्याची फॅक्टरी या देशात, या जगात कुठंच नाही आहे आणि ती एकमेव मानवाच्या शरीरामध्ये आहे आणि ते इतकं महान कार्य या नवापूर शहरामध्ये गेली कित्येक वर्षापासून आमचे युवा दलित नेतृत्व प्रदीप भाऊ नगराळे हे करत असतात। आमचे उपनगराध्यक्ष नरेंद्र भाऊ नगराळे, आमचे गटनेता, त्यांचे ते लहान बंधू आहेत। तसेच आमचे मोठे बंधू महेंद्र भाऊ नगराळे यांचे ते कनिष्ठ बंधू आहेत आणि आमच्या दोघी डॉक्टर ताई या ठिकाणी आहेत। यांच्या परिवाराने एक चांगला उपक्रम या ठिकाणी उभा केलेला आहे। ज्या पद्धतीने आपण मानवता धर्म म्हणतो, हा मानवता धर्म खरा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल। कोणीही गरजवंत असेल त्या गरजवंताला रक्ताची गरज असते। बऱ्याचशा या ग्रामीण भागाच्या माझ्या माता भगिनी आहेत ज्या डिलिव्हरीच्या वेळेस जेव्हा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जातात आणि बऱ्याचशा डॉक्टरांचा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सुद्धा फोन येतो की दादा आपल्या भगिनी या दवाखान्यात ॲडमिट आहे, 3.4.5 असं त्यांचं रक्त आहे आणि त्यांना रक्ताची गरज आहे। अशा वेळेस आम्ही सुद्धा अशा कार्यकर्त्यांना जे रक्तदाते आहेत
त्यांना आम्ही फोन करतो, कॉन्टॅक्ट करतो आणि त्यांच्यामार्फत त्या रक्तदात्यांमार्फत त्यांना रक्त पुरवतर्फे आमचे नगराध्यक्ष आणि आमची सर्व नगरसेवक बंधू भगिनींच्या कडनं या कार्यक्रमाला आम्ही शुभेच्छा देतो. प्रत्येकाने वाढदिवस असाच साजरा केला गेला पाहिजे की जे आपण समाजाचं देणं लागतो, ज्या समाजात जन्मलो आहे त्या समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि त्या कृतज्ञतेच्या भावनेने हा उपक्रम चालू केलेला आहे. स्तुत्य उपक्रम आहे. असेच उपक्रम हे प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाने आपले वाढदिवस अशा पद्धतीने साजरे केले पाहिजे हेच या निमित्ताने सांगतो. पुनश्च आमचे मित्र प्रदीप भाऊ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आई देवमुगरा माता त्यांना उदंड दीर्घ निरोगी उत्तम आरोग्य देव आणि असंच सतत सामाजिक कार्य त्यांच्या हातून घडत राहो अशी सुद्धा त्यांना शुभेच्छा देतो. आणि ज्या नगराळे परिवाराने या शहरामध्ये जी धार्मिकता आहे, सामाजिक बांधिलकी आहे, जी जोपासली आहे ती अशीच त्यांची अविरत चालू राहो अशा शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद सगळ्यांना. जय भीम. मेरे और मेरे नगराड़े फैमिली की तरफ से आप सभी को धन्यवाद. यहाँ पे जो भी आए हैं मैं उनका और सभी लोगों का जो है ब्लड डोनेट करेंगे और इस इवेंट में पार्टिसिपेट करेंगे. सभी को बहुत बहुत थैंक यू. ये स्पीच स्टार्ट करने से पहले मैं एक इंसिडेंट याद करना चाहूँगी जो 28 जनवरी को हमारे महाराष्ट्र में हुआ. हमारे जो सीएम मिस्टर अजीत पवार साहब जिनका निधन हुआ है, ये ना सिर्फ हमारे महाराष्ट्र वालों के लिए बल्कि हमारे इंडिया के लिए भी एक बहुत बड़ा लॉस है. उस दिन ना सिर्फ हमने एक बहुत अच्छे लीडर को खोया बल्कि हमने एक बहुत अच्छे ह्यूमन बीइंग को उस दिन लॉस किया है. और ये एक काफ़ी हद तक एक सदमा और शॉकिंग न्यूज़ रहा है सभी के लिए, जो कि आज भी यकीन करना बहुत मुश्किल हो रहा है सभी के लिए. तो उन्हीं के लाइफ से इंस्पायर होके आज ये इवेंट हमने ऑर्गेनाइज़ किया है. आप सभी जानते हैं कि 2 फरवरी मेरे हस्बैंड मिस्टर प्रदीप नगराड़ी जी का बर्थडे आता है और लास्ट ईयर भी सिमिलरली आप सबके लव और सपोर्ट से हमने ये इवेंट ऑर्गेनाइज़ किया था और ये बहुत सक्सेसफुल रहा था आप सभी के प्यार और सपोर्ट के वजह से. और सिमिलरली हम ये कोशिश करेंगे कि आते हर साल हम इस साइकिल को कंटिन्यू रखें. और जैसे कि हम जानते हैं ये ब्लड एक ऐसी चीज़ है, एक यूनिट ऑफ ब्लड हम ना सिर्फ मैन्युफैक्चर कर सकते हैं और ना ही किसी लैबोरेटरी में हम इसे बना सकते हैं. ये ओनली वन एंड ओनली सोर्स है जो ह्यूमन ट्रांसफ़र हो सकता है. सो मैं सभी से ये उम्मीद करूँगी इस मीडिया के द्वारा जो भी हमें देख रहे हैं, जो भी सुन रहे हैं, मैं सभी से प्रार्थना और उम्मीद करूँगी कि आप लोग प्लीज़ जहाँ कहीं भी हो एटलीस्ट साल में एक बार ब्लड डोनेट कीजिए, क्योंकि ब्लड डोनेट करने के कई ज़्यादा फ़ायदे होते हैं. सबसे पहले तो ये आपके बॉडी को बूस्ट करता है, आपके सर्कुलेशन को कंट्रोल करता है, हार्ट अटैक जैसी काफ़ी सारी ऐसी बीमारियों को ये कंट्रोल करता है और ना सिर्फ यही कैंसर जैसी खतरनाक बीमारियों को ये रोकता है. तो मैं सभी से आप लोगों से प्रार्थना करती हूँ कि प्लीज़ आप जहाँ कहीं भी हो, अगर ये मैसेज आप लोग सुन रहे हैं तो साल में एक बार एटलीस्ट अपना ब्लड डोनेट कीजिए. और फिर से एक बार मैं कहना चाहूँगी कि सभी को मेरे फैमिली की तरफ से धन्यवाद. आप लोग आए और इस इवेंट को सक्सेसफुल किया. जय हिंद, जय भारत. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी वसंत वाणी, नवापूर, विसरवाडी.